ओके. सो पॅम मॉड्युलेशन हा पॉइंट आपण चालू केला होता लास्ट लेक्चरला. ओके. सो इन द पॅम मॉड्युलेशन देर आर different types, but out of that, okay, now it is visible. See, Yes, ma'am. so for आता हे पॉइंट आपण सगळे आतापर्यंत स्टडी केलेले आहेत. तर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरला की आय विल मार्क सम वेव फॉर्म्स विथ स्केच पेन्स अँड दॅट कॉपी आय विल post in your material. Okay, so today I will post that new notes in your study material. I have done all the changes whatever were there in the particular notes. Okay, आता याच्यामध्ये सगळे पॉइंट्स आहेत, फक्त पॅम, पीपीएम आणि पीडब्ल्यूएम हे जे पॉइंट्स आपण बघितले होते, आपण नेटवरच्या साईटवरून ते पॉइंट्स बघितले होते बिकॉज टू अंडरस्टँड द वेवफॉर्म्स प्रॉपरली. So you can refer that particular site only for preparation of PAM, PPM, PWM and their comparison. बाकी सगळे पॉइंट्स तुम्ही ह्या नोट्स मधून रेफर करू शकता. याच्यामध्ये सुद्धा PAM, PPM, PWM दिलेले आहेत पॉइंट्स, नाही आहेत असं नाही, but that diagrams we have referred while teaching. That's why I am asking you to refer that particular class notes material for that respective पॉइंट्स. फक्त ह्या 3 पॉइंट साठी म्हणते मी, पॅम, पीपीएम आणि पीडब्ल्यूएम. त्याचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल, त्याची डायग्राम आणि त्याचं कंपॅरिझन, ह्याच्यासाठी तुम्ही ते पॉइंट्स पर्टिक्युलरली रेफर करू शकता. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द पॅम मॉड्युलेटर सर्किट. आता आपण हाऊ टू जनरेट दॅट 3 टाइप्स ऑफ सिग्नल्स, दॅट पॉइंट वी आर गोइंग टू consider. So after this the sequence will be like this. We will see first PAM modulator circuit, then we will see PAM demodulator circuit. आपल्याला जनरेशन तिन्ही सिग्नलचं स्टडी करायचं आहे, and we are going to see the demodulation process for PAM. So are you getting the sequence of this particular chapter? आधी आपण PAM, PPM, PWM चं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल बघितलं. ओके, how these 3 methods are working. Then we have seen the comparison. त्याच्यानंतर आपण सॅम्पलिंग थेरम बघितला. सॅम्पलिंग मीन्स व्हॉट, देन व्हॉट इज द सॅम्पलिंग थेरम. त्याच्यामध्ये 3 केसेस आहेत परत, एक्झॅक्ट सॅम्पलिंग, ओव्हर सॅम्पलिंग आणि अंडर सॅम्पलिंग, दॅट वी हॅव सीन. देन नायक्विस्ट रेट फॉर सॅम्पलिंग आणि नायक्विस्ट टाइम इंटरवल, ह्या 2 डेफिनेशन आपण ह्याच्यामध्ये स्टडी केल्यात. अँड आफ्टर दॅट we have seen 2 types of sampling, natural sampling and flat top sampling. After completion of these many points, now we have to see how to generate the PAM, PPM and PWM signal. या तिन्ही सिग्नलचं जनरेशन आपल्याला बघायचं आहे. And then we are in that, first we are going to see the PAM modulator circuit. आता आपण वर्किंग प्रिन्सिपल बघितलं फक्त याच्या आधी. PAM म्हणजे काय, त्याचे वेवफॉर्म्स काय, what are the advantages, disadvantages, but now actual circuit diagram or actual circuit for generation of PAM we are going to see. तुम्हाला लक्षात येतोय का डिफरन्स आधी बघितलेल्या पॅम मध्ये आणि आता काय फरक आहे? आपण त्याच्यामध्ये फक्त बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आणि डायग्राम बघितल्या होत्या, वेवफॉर्म्स, बट हिअर वी आर गोइंग टू सी द सर्किट or the actual system in which we get PAM as the output. PAM हा सिग्नल जनरेट करण्यासाठी कुठलं सर्किट आपण यूज करतो, that we are going to see now. So in exam, if the question is asked like explain the PAM or working principle of pulse amplitude modulation, there you are not supposed to draw this circuit diagram. इथं फक्त तुम्ही बेसिक वेवफॉर्म काढायची आणि बेसिक वर्किंग प्रिन्सिपलचं थेरी लिहायची, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. एक्सप्लेन पॅम म्हणलं तर तेवढंच लिहायचं. आणि जर एक्सप्लेन पॅम मॉड्युलेटर असं जर विचारलं, किंवा इफ द क्वेश्चन इज आस्क्ड एक्सप्लेन द मेथड फॉर जनरेशन ऑफ पॅम waveform or explain the method for generation of PAM signal, in that case this modulator circuit we are supposed to draw. येतोय का लक्षात? येतो डिफरन्स दोन्ही मध्ये काय? जर पॅम विचारलं तर फक्त पहिलं आपण जे बघितलंय बेसिक वर्किंग प्रिन्सिपल, त्याची वेवफॉर्म, that points you have to explain. But if explain the generation method for PAM signal असं विचारलं तर, किंवा if the question is asked explain PAM modulator circuit,
In that case, we are going to write down this particular method. So ह्याच्यातला आपण बेसिक पॉइंट लास्ट लेक्चरला बघितला होता. कुठला सर्किट यूज करतो आपण पॅम सिग्नल जनरेट करण्यासाठी? टू जनरेट द पॅम सिग्नल विच सर्किट इज युज्ड? कॅन एनीवन टेल? मी सांगितलं थोडे तुम्हाला बेसिक पॉइंट सांगितलेत लास्ट लेक्चरला. कुठला डिव्हाइस आहे इथं दाखवलेला टू जनरेट द पॅम सिग्नल? Transistor. Okay, so the basic, first I will explain you the diagram so that you will understand it clearly. ही सर्किट डायग्राम काढायची आधी. So for generation of PAM signal we are using transistor in common emitter configuration. Common emitter configuration म्हणजे आपल्याला इमिटरच्या अक्रॉस त्या सर्किटचं आउटपुट मिळतं. So here if you see, this is emitter, this is base and this is collector. Now all of you know the basic terminals for transistor. It is having 3 terminals. जिथे एरो असतो तो इमिटर आहे, हा बेस आहे आणि हा कलेक्टर आहे. मग ट्रान्झिस्टर आपण एक यूज केलेला आहे ह्याच्यामध्ये. सो विच टाइप ऑफ ट्रान्झिस्टर दिस इज? एनपीएन और पीएनपी? कॅन एनीवन टेल? which type of transistor it is there in the diagram? NPN or PNP transistor? हॅलो, कुठल्या टाइपचा ट्रान्झिस्टर आहे हा इथे दाखवलेला? NPN or PNP transistor? How you PNP. identify? PNP or NPN? आता इथे एरो आहे, हा इमिटर, हा जो एरो आहे हा इमिटर असतो. सो द करंट flows from P to N or N to P? कुठल्या टाइपचा ट्रान्झिस्टर आहे हा सांगा मला कोणीतरी. यस शिवानी, विच टाइप ऑफ ट्रान्झिस्टर इट इज शोन इन द डायग्राम? इथं एरो दाखवलेला आहे बघा. PNP. मग हा एन PNP. हा. Okay, so this is NPN transistor. Okay, that is not required to write, just I asked. NPN, कारण हा जो एरो आहे तो इथं आहे. सो द करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. त्यामुळं हा एरो जर ह्या डायरेक्शनने असेल तर दिस विल बी N and this will be P. So this is NPN transistor which is used in the common emitter configuration. Now you just revise that points. How to identify type of transistor? जर हा एरो इकडं असला असता, असा उलटा म्हणजे बेसच्या कडे गेलेला असला असता तर हा PNP असला असता. बट हिअर द एरो इज इन दिस डायरेक्शन. सो दिस इज N, दिस इज P and this is N. So this is NPN transistor used in the common emitter configuration. मग ह्या ट्रान्झिस्टर मध्ये हे टर्मिनल कुठलं आहे सांगा मला. विच इज दिस टर्मिनल? इमिटर, बेस, कलेक्टर? Collector. दिस इज कलेक्टर. ओके, दिस इज कलेक्टर. जिथं एरो असतो तो इमिटर आणि हा तिसरा आहे तो बेस. ओके, सो दिस इज इमिटर, बेस अँड कलेक्टर. सो ऍट द बेस ऑफ द ट्रान्झिस्टर कसं जनरेट करायचं पॅम सिग्नल? आता पॅम सिग्नल जनरेट करण्यासाठी विच 2 सिग्नल्स वी रिक्वायर ॲट इनपुट टू जनरेट द पॅम सिग्नल? बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आपण बघितलंय पॅमचं. मग पॅम सिग्नल जर जनरेट करायचं असेल तर कुठले 2 सिग्नल आपल्याला इनपुटला पाहिजे असतात? विच 2 सिग्नल्स वी रिक्वायर ॲट इनपुट? Modulating and clock. मॉड्युलेटिंग म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणून आपण अॅनालॉग सिग्नल यूज करतो आणि कॅरियर सिग्नल म्हणून आपण कुठला सिग्नल यूज करतो? पल्सेस. मग याच्यामध्ये काय केलेलं असतं की हा जो बेस आहे ट्रान्झिस्टरचा, जो बेस आहे त्याला आपण एकीकडे मॉड्युलेटिंग सिग्नल अप्लाय करतोय. बघा आता इथं लिहिलेलं आहे मॉड्युलेटिंग सिग्नल M of T. दिस विल बी ऑब्विसली इन द अॅनालॉग फॉर्म. हा अॅनालॉग फॉर्म मधला मॉड्युलेटिंग सिग्नल बेसला आपण अप्लाय करतोय. तसंच बेसला हे एक इनपुट झालं बेसला. लेट अस से दिस इज फर्स्ट इनपुट गिवन टू द बेस थ्रू रेजिस्टर.
रेजिस्टर थ्रू आपण बेसला एक इनपुट काय देतोय, मॉड्युलेटिंग सिग्नल विच इज नोटेड बाय m of t, and here another input to the base we are giving the clock signal. बेसला दुसरे इनपुट काय दिलेलं आहे, क्लॉक सिग्नल. बट विच काइंड ऑफ क्लॉक वी हॅव युज्ड. कसा असतो तो क्लॉक, मी सांगितलं होतं तुम्हाला लास्ट लेक्चरला. त्याचा डिजिट 1 म्हणजे किती व्होल्ट आहे. दोन टाईपचे क्लॉक असतात. एक रेग्युलर क्लॉक ज्याच्यामध्ये डिजिट 1 म्हणजे काय असतं, हायेस्ट व्होल्टेज, आणि 0 म्हणजे काय असतं, 0 व्होल्ट. पण ह्याच्यामध्ये जो क्लॉक आपण यूज केलेला आहे त्याचं कसं आहे वर्किंग प्रिन्सिपल. ह्या क्लॉक मधला बिट 1 म्हणजे किती व्होल्ट आहे, 0 व्होल्ट. 0 व्होल्ट. आणि त्याच्यातला बिट 0 म्हणजे कुठलं व्होल्टेज आहे, निगेटिव्ह व्होल्टेज. इथं निगेटिव्ह. दिलेलं आहे बघा क्लॉक. हा जो क्लॉकचा हायेस्ट पार्ट म्हणू शकतो. क्लॉकचा हायेस्ट पार्ट म्हणजे 0 व्होल्ट, म्हणजेच क्लॉकचं बिट 1 म्हणजे 0 व्होल्ट, आणि क्लॉकचं बिट 0 म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज. So intentionally that kind of clock is applied. Why it is applied that we will see in the theoretical part. मग आता इथं जे काही दिलेलं आहे हे दोन सिग्नल, ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला इथं इमिटरच्या आउटपुटला मिळतं, कारण आपण इथं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन यूज केलेलं आहे. ओके, सो दिस इज द डायग्राम. यू अंडरस्टूड द डायग्राम. एक ट्रान्झिस्टर घ्यायचा कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये, कलेक्टर, इमिटर, इमिटरच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट मिळतं, आणि बेसला काय कनेक्ट केलेलं आहे आपण, विच टू इनपुट्स वी हॅव गिवन टू द बेस ऑफ द ट्रान्झिस्टर, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि क्लॉक सिग्नल. अँड this modulating signal is same as that of our modulating signal required for PAM generation. आणि इथं जो काही आपण क्लॉक सिलेक्ट करतोय त्या क्लॉकची फ्रिक्वेन्सी ही आपल्या कॅरियर सिग्नलच्या फ्रिक्वेन्सी एवढी सेम असते. ओके, सो these two characteristics we have to remember. Okay, you understood the diagram. कुठल्या सर्किट जनरेशन, कुठल्या सिग्नल जनरेशन साठी डायग्राम स्टडी करतोय आपण. Which signal we are going to get at output from this diagram? Pulse amplitude, pulse amplitude modulation. Is a diagram. Now we will see its working. Okay, just wait. Okay, so PAM modulator circuit. For generation of PAM signal, we have to use transistor working as emitter follower circuit. Okay, so emitter follower circuit means whatever we have applied at the input that we are going to get at the output of the emitter. त्यामुळे इथे डायग्राम मध्ये बघा ह्या इमिटरच्या अक्रॉस इथं आपला आउटपुट आपल्याला मिळणार आहे. ओके, it is called as the emitter follower circuit. At the base of the transistor, modulating signal is applied as input signal. So first input to the base is modulating signal. Another input to the base of the transistor is a clock signal having frequency same as that of the carrier signal. जो काय आपण तिथं क्लॉक वापरतो त्याची फ्रिक्वेन्सी ही कॅरियर सिग्नलच्या फ्रिक्वेन्सी एवढी इक्वल असते. दॅट इज द सेकंड पॉइंट. देन the voltage level of clock signal are selected such that high voltage level is equal to 0. म्हणजे जेव्हा आपलं हाय व्होल्टेज आहे that is noted by the bit, or high voltage is equal to 0 volt and low voltage is having some negative value. So whatever I have explained, that bit 0 will represent negative voltage and bit 1 will represent the 0 volt. का हे करतो आपण, ह्याच्यामुळे काय होतं, इट विल ब्रिंग द ट्रान्झिस्टर इन कट ऑफ रिजन. आता तुम्ही ट्रान्झिस्टरचे वर्किंग रिजन स्टडी केलेत, ऍक्टिव्ह रिजन, कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन. यू माइट हॅव स्टडीड दॅट रिजन्स ऑफ ट्रान्झिस्टर. स्टडी केलेत का ट्रान्झिस्टरचे रिजन कीकॅड मध्ये. कट ऑफ रिजन मध्ये काय होतं, ट्रान्झिस्टरचं वर्किंग चालू असतं का बंद होतं. ऍक्टिव्ह मोड, कट ऑफ मोड. ट्रान्झिस्टरचे बघितलेत ना कॅरेक्टरिस्टिक्स, तुम्ही बघितलेत का नाही. ऍक्टिव्ह रिजन कधी मिळतो आपल्याला, किंवा कट ऑफ रिजन कधी मिळतो.
when we get the cutoff region for transistor. Yes, Meenakshi, have you studied that in ECAD? I will not ask Yes. questions on that. पण Yes, स्टडी ma'am. केलेलं आहे तुम्ही. Study. ओके, आपल्याला Okay. आपल्याला काही इथं त्याचं वर्किंग बघायचं नाहीये ट्रान्झिस्टरचं. जस्ट हिअर वी हॅव टू सी की जेव्हा ह्या क्लॉकचं व्होल्टेज निगेटिव्ह असणार आहे. सो फॉर दिस रिजन बघा आता इथं क्लॉकचं व्होल्टेज हायर आहे म्हणजे 0 व्होल्ट आहे आणि लोअर म्हणजे किती येते निगेटिव्ह आहे. मग याच्यामध्ये काय होतं, जेव्हा क्लॉकचं व्होल्टेज निगेटिव्ह जातं तेव्हा हा ट्रान्झिस्टर कट ऑफ रिजन मध्ये जातो. and at that time we are getting 0 volt at the output of the emitter. Try to understand what I am telling. हा क्लॉक आपण कसा सिलेक्ट केलाय की त्याचा हायेस्ट व्होल्टेज म्हणजे 0 व्होल्ट आहे आणि लोअर व्होल्टेज म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळं जेव्हा ह्याचं हायेस्ट व्होल्टेज असतं म्हणजे जेव्हा ह्याचं 0 व्होल्ट असतं, at that time this transistor will active and we will get same output as that of the modulating signal. Okay, so when it will be having higher value, higher voltage 0 volt, at that time this transistor will on, it will be in the active mode and we will get same output as that of modulating signal. म्हणजे ह्या पल्सेस सेम राहतात, इथं तो ऑन पिरियड मध्ये राहतो आणि आउटपुट आपल्याला कुठल्या सिग्नल एवढं मिळतं, मॉड्युलेटिंग सिग्नल एवढं. आणि जेव्हा हा निगेटिव्ह असतो म्हणजे जेव्हा ह्या पल्सचं अँप्लिट्यूड निगेटिव्ह असतं तेव्हा काय होतं त्या ट्रान्झिस्टर मध्ये, that transistor goes in the cutoff region. Cutoff region means here we are getting the output as 0. किंवा तुम्ही दोन स्टेट फक्त लक्षात ठेवा. जेव्हा क्लॉक हाय असतो तेव्हा पल्स ऑन असते and output we get same as that of modulating signal. बघा आता इथं हा जेव्हा हाय आहे तेव्हा इथं आउटपुटला काय मिळते, पल्स आहे and amplitude of that pulse is same as that of मॉड्युलेटिंग सिग्नल्स अँप्लिट्यूड. कारण आपण बेसला दुसरं इनपुट काय दिलेलं आहे, मॉड्युलेटिंग सिग्नल. मग हा पल्स ऑन पिरियडला आपल्याला ही वेव्हफॉर्म मिळते आउटपुटला. आणि पल्स जेव्हा लो असते म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज असतं तेव्हा काय होतं ट्रान्झिस्टर मध्ये ऑपरेशन, that goes in the cutoff region. So what we will get in that case, output from the transistor at emitter, we will get it equal to 0 volt. So here whatever is shown in this diagram, that is the output related to negative value of the pulse. परत पॉझिटिव्ह ला काय होईल, ऑन होईल तो ट्रान्झिस्टर, आउटपुट विल बी सेम ॲज व्होल्टेज ऑफ द मॉड्युलेटिंग सिग्नल. हे झालं पुढचा पॉझिटिव्ह हाफ सायकल. परत निगेटिव्हला काय होईल, निगेटिव्ह व्होल्टेज आल्यामुळे तो ट्रान्झिस्टर कट ऑफ रिजन मध्ये जातो आणि आउटपुटला काय मिळतो आपल्याला, 0 मिळतं. म्हणजे थोडक्यात आपण जे पॅमचं वर्किंग प्रिन्सिपल बघितलंय, पॅम मध्ये काय होतं, जेव्हा पल्सचं व्होल्टेज लो असतं किंवा पल्सचं व्होल्टेज 0 असतं तेव्हा काय मिळतं आपल्याला आउटपुट. पॅमची वेव्हफॉर्म आपण बेसिक बऱ्याच वेळा बघितले, 2-3 वेळा. पॅम मध्ये जेव्हा पल्स ऑन असते तेव्हा आउटपुट इज सेम ॲज दॅट ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल आणि जेव्हा पल्स ऑफ असते तेव्हा आउटपुट काय मिळतं आपल्याला पॅम मध्ये, पल्सच्या ऑफ पिरियडला आउटपुट व्होल्टेज किती असतं पॅम मध्ये. येस अंकिता, पॅम मध्ये बघितलं आपण बेसिक वेव्हफॉर्म मध्ये, जेव्हा पल्स ऑन असते तेव्हा आउटपुट इज सेम ॲज दॅट ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल अँड व्हेन पल्स इज ऑफ वी आर गेटिंग 0 व्होल्ट ॲट द आउटपुट. सो सेम वी आर गोइंग टू गेट हिअर ऑल्सो. जेव्हा ही पल्स ऑन असते तेव्हा ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि आउटपुट इथं दुसरं इनपुट मॉड्युलेटिंग सिग्नल असल्यामुळं ह्याच्या इमिटरच्या आउटपुटच्या सिग्नलचं अँप्लिट्यूड हे मॉड्युलेटिंग सिग्नल एवढंच सेम असतं. आणि जेव्हा हा लो असतो किंवा हा 0 असतो, ॲट दॅट टाइम द ट्रान्झिस्टर विल बी इन द कट ऑफ रिजन अँड वी विल गेट द 0 volt as the output. So as a output of this circuit we will get the waveform which is having same working principle as that of pulse amplitude modulating signal.
Okay, so this is the working of PAM modulator. So same thing it is explained here. Once again I will read the voltage levels. Yes, Sagar, do you want to ask anything? Am I audible? Meenakshi? Yes, ma'am. Okay. So the voltage levels of clock signal are selected such that high level voltage म्हणजे 0 आहे आणि low level म्हणजे काय negative value which will bring the transistor in the cutoff region. When the clock signal is high, circuit behave as emitter follower and output is same as that of input modulating signal. जेव्हा clock ची value high असते तेव्हा the circuit it behaves as emitter follower circuit and output is same as that of input modulating signal. हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकलला. आणि जेव्हा क्लॉक सिग्नल लो असतो तेव्हा ट्रान्झिस्टर काय होतं मला सांगा. आय विल नॉट गो टू द नेक्स्ट पॉइंट. यू टेल मी what will happen when the clock signal is low. What will happen with the transistor आणि आउटपुटला काय मिळेल आपल्याला क्लॉक सिग्नल 0 असताना. ट्रान्झिस्टर कट ऑफ रिजन मध्ये जातं आणि व्होल्टेज 0 होतं. जेव्हा क्लॉक हाय असतो तेव्हा ट्रान्झिस्टर ऍक्टिव्ह होतो आणि आपल्याला इनपुट सेम मॉड्युलेटिंग सिग्नल एवढंच आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळतं त्या पल्सच्या ड्युरेशनसाठी. आणि जेव्हा क्लॉक हा लो असतो तेव्हा ट्रान्झिस्टर विल गो इन द कट ऑफ रिजन अँड वी विल गेट 0 ॲज द आउटपुट. आणि ह्याचा इफेक्ट म्हणून thus the output waveform is as per desired PAM signal as shown in the diagram. हा ऑन असेल तेव्हा ह्याच्या एवढं सेम आपल्याला आउटपुट मिळतं आणि हा ऑफ असेल तेव्हा बाय डिफॉल्ट आउटपुट इट विल बी 0. मग हे जर वर्किंग प्रिन्सिपल आपण बघितलं तर दिस वर्किंग प्रिन्सिपल इज सेम ॲज दॅट ऑफ द pulse amplitude modulation basic working principle. So this circuit it is used to generate the PAM signal. 4 मार्काला हा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. Explain the PAM generation circuit or question may be asked as explain the PAM modulator circuit. Okay, so is it clear? Understood the circuit and the waveform. याच्यामध्ये परत तुम्हाला पॅमच्या डिटेल वेव्हफॉर्म काढायची गरज नाही. फक्त इथं इनपुटला काय सिग्नल दिला इथं मॉड्युलेटिंग सिग्नल दाखवू शकता तुम्ही आणि इथं क्लॉक विच इज ऍक्टिंग ॲज अ कॅरियर आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मधून हा क्लॉक आपण अशा पद्धतीने ऍडजस्ट केलेला असतो की ह्याची फ्रिक्वेन्सी आहे ती कॅरियर फ्रिक्वेन्सी एवढी सेम आहे अँड दिस इज हॅव्हिंग हायर व्हॅल्यू ॲज 0 व्होल्ट अँड लोअर व्हॅल्यू ॲज द negative voltage. So we are getting the expected waveform which is same as that of the PAM waveform. Okay, so again it is the simple circuit used for PAM modulation. As the clock frequency is same as that of carrier frequency of PAM signal is same as that of the carrier signal. म्हणजे ह्या कॅरियरची फ्रिक्वेन्सी आपण किंवा ह्या क्लॉकची फ्रिक्वेन्सी कॅरियर एवढी ठेवल्यामुळं रिझल्टंट पॅम सिग्नल सुद्धा जो मिळेल त्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा कुठल्या सिग्नल एवढी असते इट इज सेम ॲज दॅट ऑफ द कॅरियर सिग्नल. ओके, सो दिस इज द सर्किट used for PAM generation. Okay, just wait 1 minute. Is it clear? PAM modulation किंवा ह्या सर्किटला पॅम मॉड्युलेशन बाय युजिंग ट्रान्झिस्टर असे म्हणतात किंवा पॅम मॉड्युलेशन बाय युजिंग द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन और इमिटर फॉलोअर कॉन्फिगरेशन ऑफ द ट्रान्झिस्टर. इट इज नोन बाय दॅट नेम ऑल्सो. ओके, आता आपण पॅमचं मॉड्युलेशन बघितलं. नाउ वी विल सी द सर्किट्स विच आर युज्ड फॉर पॅम डिमॉड्युलेशन.
ओके, सो आता जे पॅम मॉड्युलेशन सर्किट बघितलं आपण, तिथे आपण पॅम जनरेशन मेथड बघितलेली आहे. सो नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू सी पॅम डिमॉड्युलेशन सर्किट. ओके, यू जस्ट वेट 1 minute. It is opening. ओके, हा पॅम मॉड्युलेशनचा पॉइंट आपण आता कंप्लीट केला. पॅम मॉड्युलेटर सर्किट. नाउ वी हॅव टू सी फॉर पॅम डिमॉड्युलेटर सर्किट. पॅम डिमॉड्युलेटर सर्किट मध्ये दोन टाइपचे सर्किट यूज होतात मोस्टली. So the types of the PAM demodulator circuits are, first is holding circuit and second one it is by using the equalizer circuit. PAM demodulator मध्ये दोन टाइपचे सर्किट यूज करून आपण PAM चे डिमॉड्युलेशन करू शकतो. पहिला आहे होल्डिंग सर्किट आणि दुसरा आहे बाय युजिंग द इक्विलायझर. आता PAM डिमॉड्युलेशन सर्किट किंवा PAM डिमॉड्युलेटर ह्याचं काय असणार आहे वर्किंग प्रिन्सिपल? पॅम डिमॉड्युलेटर सर्किट मध्ये काय होईल? मॉड्युलेटर मध्ये पॅमचं जनरेशन झालं होतं. पॅम डिमॉड्युलेशन मध्ये काय होईल? व्हॉट विल हॅपन इन पॅम डिमॉड्युलेशन सर्किट? काय असणार आहे त्याच्यामध्ये वर्किंग? If you want to पॅम सिग्नल हा इनपुट म्हणून असणार आहे आणि त्या पॅम मधून आपल्याला कॅरियर रिमूव्ह करून आउटपुटला काय मिळायला पाहिजे? आपला ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल. म्हणजे जसं आपण AM डिमॉड्युलेशन बघितलं, FM डिमॉड्युलेशन बघितलं, सिमिलरली पॅम डिमॉड्युलेटर मध्ये सुद्धा बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय असणार आहे? इनपुटला जो काही पॅम सिग्नल आलेला आहे, दॅट इनपुट पॅम सिग्नल वी हॅव टू टेक अँड दॅट वी हॅव टू, त्याच्यामधून आपल्याला कॅरियर आपला रिमूव्ह करून टाकायचा. अँड वी वॉन्ट ओनली द signal at the output modulating signal. That is the basic working principle of PAM demodulator. मग दोन टाइपचे सर्किट ह्याच्यामध्ये आहेत, होल्डिंग सर्किट आणि by using the equalizer. Okay, so out of that we are going to see the first one, holding circuit. Holding circuit म्हणजे काय, how it works आणि होल्डिंग सर्किट यूज करून आपण पॅमचं डिमॉड्युलेशन कसं करू शकतो हे आपण आता पॅम डिमॉड्युलेटर मध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो आर यू गेटिंग व्हॉट वी आर कन्सिडरिंग राईट नाउ? पॅम डिमॉड्युलेशन सर्किट बघतोय आपण. त्यातलं दोन टाइप आहेत, होल्डिंग सर्किट आणि इक्विलायझर. त्यातलं आपण आता कुठलं बघतोय? होल्डिंग सर्किट. PAM demodulation by using the holding circuit. That point right now we are studying. मग पहिली जी डायग्राम आहे ह्याच्यातली ती आहे ब्लॉक डायग्राम ऑफ होल्डिंग सर्किट किंवा PAM demodulation by using holding circuit ह्याची ब्लॉक डायग्राम इथे दाखवलेली आहे. So what are the blocks in the block diagram? Obviously बेसिक इनपुट सिग्नल कुठलं असणार आहे PAM demodulator मध्ये? What will be the first original signal at the demodulator? PAM. मॉड्युलेटेड सिग्नल आपल्याला पॅमचं डिमॉड्युलेशन करायचंय म्हणजे ऑब्विसली पहिला बेसिक इनपुट सिग्नल डिमॉड्युलेटर मध्ये कुठला असेल? पॅम सिग्नल. मग हा रिसिव्ड पॅम सिग्नल दॅट इज गिवन फर्स्ट होल्डिंग सर्किट. देन होल्डिंग सर्किट म्हणजे काय, ते कसं होतं वर्क ते आपण इथं बघूया त्याच्या डायग्राम मध्ये. हे पहिल्यांदा आधी ब्लॉक डायग्राम बघतोय आपण. आलेला इनपुटचा पॅम सिग्नल हा पहिल्यांदा होल्डिंग सर्किटला दिला जातो. होल्डिंग सर्किटचं आउटपुट लो पास फिल्टर मधून आपण पास करतो. अँड ॲट आउटपुट ऑफ लो पास फिल्टर वी आर गेटिंग द डिमॉड्युलेटेड सिग्नल और वी आर गेटिंग द ओरिजिनल एनालॉग सिग्नल ॲट द आउटपुट ऑफ द लो पास फिल्टर. मग कुठले दोन ब्लॉक आहेत होल्डिंग सर्किट मध्ये मेन? Which two blocks are main in the holding circuit block diagram? तीन कंपोनेंट मेन आहेत. पहिला पॅम सिग्नल आला, देन हॅलो होल्डिंग सर्किट अँड लो पास फिल्टर. होल्डिंग. ओके सागर, हॅलो
Please unmute yourself if you are not giving answer. Sorry, please mute yourself if you are not giving answer. Okay. Holding circuit. पॅम सिग्नल आपण होल्डिंग सर्किटला देतो. होल्डिंग सर्किटचं जे आउटपुट मिळेल ते आउटपुट आपण लो पास फिल्टर मधून पास करतो. अँड देन वी आर गेटिंग द ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल ॲट द आउटपुट, or we can say that is demodulated signal at the output. Now we will see what is the meaning of this holding circuit. कारण हे होल्डिंग सर्किटच मेन आहे ह्याच्यामध्ये डिमॉड्युलेशन साठी. आता आपण बघूया होल्डिंग सर्किट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले कंपोनेंट असतात अँड हाऊ इट वर्क्स सो दॅट इट इज डिमॉड्युलेटिंग द पॅम. पॅम मधून तो कॅरियर काढून टाकतो आणि आउटपुटला आपल्याला फक्त ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. ओके, सो हाऊ इट वर्क्स दॅट वी विल सी. आय होप ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ दिस ब्लॉक डायग्राम. वी आर गोइंग नाउ टू द नेक्स्ट पेज. बघा एकदा ब्लॉक डायग्राम. पॅमचं आउटपुट होल्डिंग सर्किटला, होल्डिंग सर्किटचं आउटपुट लो पास फिल्टरला आणि त्याच्या आउटपुटला आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. दिस इज ब्लॉक डायग्राम. नाउ वी विल सी what is the meaning of this holding circuit and how it works. Okay, so we will see this diagram. काय काय दिसतंय आता तुम्हाला बघा. होल्डिंग सर्किटचं हे ऍक्च्युअल सर्किट डायग्राम दाखवलेली आहे होल्डिंग सर्किटची. त्याच्यामध्ये कुठले कंपोनेंट दिसत आहेत. दिस एस इंडिकेट्स स्विच. हे जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल आहे स्विचचं. सो व्हेन स्विच इज क्लोज दॅट सर्किट विल बिकम ऑन, and when the switch it is open the circuit will become open. किंवा तुम्ही बघितला असेल तो कन्सेप्ट ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट. जेव्हा ऑब्विसली जेव्हा हा स्विच क्लोज होतो तेव्हा ते सर्किट काय होईल. आता समजा इथे एखादा सिग्नल आहे, हा मला इथून पुढे ट्रान्समिट करायचा आहे. इथून मला कुठल्या तरी सिग्नल कॅपॅसिटरला ट्रान्समिट करायचा आहे, तर त्यासाठी हे स्विच ओपन लागेल का क्लोज लागेल टू ट्रान्समिट द सिग्नल. क्लोज करायला पाहिजे. आता हे जे सिम्बॉल दिसतंय ते ओपनचं आहे. क्लोज म्हणजे हा एरो ह्याच्यावरती मर्ज झालेला असतो, ही वरची लाईन. हे स्विच दाखवलेलं आहे. सो वेन दिस स्विच विल बी ऑन, इथून जो काही करंट येईल तो पुढे कॅपॅसिटरला पास होतो. आणि जेव्हा हा स्विच ओपन असतो तेव्हा हा इथला सिग्नल कुठलाही आउटपुटला मिळत नाही. ओके, आय होप यू आर क्लिअर विथ दिस बेसिक फंक्शन्स ऑफ इच कंपोनंट. एनटीए मध्ये तुम्हाला झालेलं असणार आहे हे ओपन सर्किट म्हणजे काय, शॉर्ट सर्किट म्हणजे काय. मग होल्डिंग सर्किट मध्ये एक स्विच असतं आणि एक कॅपॅसिटर असतो. ओके, सो व्हॉट हॅपन्स हिअर. आता हे पॅम सिग्नल आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला स्केच पेनने ते मुद्दाम केलेलं आहे सो दॅट विल अंडरस्टँड इट बेटर. आता ह्याच्यात निळ्या ज्या पल्सेस दिसत आहेत तुम्हाला किंवा जांभळ्या कलरच्या पल्सेस, दीज आर नथिंग बट आवर पॅम पल्सेस. हा पॅम सिग्नल आपण कुठं दिलेला आहे, होल्डिंग सर्किटच्या इनपुटला दिलेला आहे. मग आता पॅमच्या पल्सेस मध्ये दोनच स्टेट आहेत, एक तर ऑन म्हणजे हायर व्हॅल्यू, इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू, आणि इथं काय असतंय पॅम ह्या पल्सेसचं व्होल्टेज 0. सो यू कन्सिडर राईट नाउ दिस ब्ल्यू वेव फॉर्म. ही झाली पहिली पल्स. हा पल्सचा काय झाला ऑन पिरियड. आणि ही झाली दुसरी पल्स. इथं त्या पल्सचं व्होल्टेज किती आहे 0. सो आय विल से दिस ॲज ऑन पिरियड ऑफ पल्स अँड आय विल से दिस ॲज अ ऑफ पिरियड ऑफ पल्स. पॅमच्या पल्सेस मध्ये सुद्धा आउटपुटला टी ऑन आणि टी ऑफ असतो. सो दिस पोर्शन इज शोइंग ऑन पिरियड ऑफ द पल्स and this period is showing the off period of the pulse. On, off, again it is on, again it is off, on, off. म्हणजे ह्या पल्सचं टी ऑन आणि टी ऑफ किती आहे पूर्ण, त्याच्यावरून ह्या होल्डिंग सर्किटचं ऑपरेशन पुढं कंट्रोल होतं. मग काय होतं बघा. आता पहिल्यांदा हा पॅम सिग्नल आपण इथं दिला, पॅम सिग्नल आपण इथं दिला. पहिल्यांदा तो कुठल्या कंपोनंटला मिळणार आहे दिलेला पॅम सिग्नल, कुठं मिळेल पहिल्यांदा पॅम सिग्नल. तो पॅम सिग्नल आपण इथं दिला सुरुवातीला, ही त्याची पल्स आहे. पहिली कुठली पल्स आहे ऑन आणि नंतर आहे ऑफ. मग
हा पॅमचा सिग्नल पहिल्यांदा कुठं जाईल, स्विचला जाईल. मग हा स्विच क्लोज होईल का ओपन होईल, दॅट डिपेंड्स ऑन whether the pulse of the PAM is on or whether it is off. लक्षात येते का हे? Yes, are you getting that? पॅम सिग्नल आपण इनपुट म्हणून कुठं देतोय, होल्डिंग सर्किटला. होल्डिंग सर्किट मध्ये दोन कंपोनंट आहेत, पहिला आहे स्विच आणि दुसरा आहे कॅपॅसिटर. मग हा जो काही पॅम सिग्नल आहे, हा निळ्या कलरने मी इथं दाखवलेला ह्या डायग्राम मध्ये, हा पॅम सिग्नल पहिल्यांदा कुठं जाईल ह्या डायग्राम मध्ये, पहिल्यांदा स्विच थ्रू जाईल तो का स्विच. कॅपॅसिटरला जाईल डायरेक्ट? फर्स्ट इट विल गो टू द स्विच. पहिल्यांदा हा पॅम सिग्नल आपला स्विच कडे गेला. सो व्हॉट इज द, मग पॅम मध्ये दोन स्टेट आहेत. मग जेव्हा पॅम मध्ये पल्सचा ऑन पिरियड असेल तेव्हा स्विचचं फंक्शनिंग वेगळं होतं, आणि जेव्हा पॅम मध्ये ऑफ असेल तेव्हा स्विचचं फंक्शनिंग वेगळं होतं. मग काय होतं, व्हेन दिस फर्स्ट ऑन पिरियड ऑफ दिस पॅम गोज टू दिस होल्डिंग सर्किट, हा स्विचचा ऑन, पॅमचा ऑन पिरियड असल्यामुळे हे स्विच काय होईल, इट विल बिकम क्लोज and this circuit will remain closed till the next pulse it is entering. म्हणजे आता इथं काहीतरी पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळाल्यामुळे तो स्विच काय होतो तिथं, इट विल बिकम क्लोज, तो तिथं ऑन होतो स्विच, आणि हे सर्किट इथं क्लोज होऊन पुढं हा पल्स, बिकॉज ऑफ दिस पल्स ऑन पिरियड हिअर, हे सर्किट ह्याचं स्विच इथं क्लोज होतं आणि त्याच्यामुळे हा कॅपॅसिटर ह्याच्यातला चार्ज होतो. ओके, लक्षात घ्या व्हॉट प्रोसेस टेक्स प्लेस. हा जेव्हा ऑन पिरियड इथं पल्सचा आहे तेव्हा हे स्विच क्लोज होतं, आणि जोपर्यंत दुसरी पल्स इथं येत नाही तोपर्यंत ते स्विच क्लोजच राहतं. ओके, सो हिअर द वर्किंग इट इज एक्सप्लेन. So just see this explanation. In PAM demodulation process, PAM signal is applied at input of the holding circuit. Holding circuit च्या इनपुटला आपण PAM signal दिला. The holding circuit consists of combination of switch and capacitor. त्याच्यामध्ये एक स्विच आहे आणि एक कॅपॅसिटर आहे. मग याच्यामध्ये काय होतं, स्विच क्लोजेस, स्विच क्लोज होतं म्हणजे सर्किट ऑन होतं. Switch closes after arrival of pulse and opens at the end of the pulse. जेव्हा ही पल्स इथे येते तेव्हा हे स्विच ऑन होतं, आणि जेव्हा पल्स संपते म्हणजे जेव्हा त्याचा ऑफ पिरियड चालू होतो तेव्हा ते परत क्लोज होतं. ओके, सो स्विच क्लोजेस आफ्टर अरायवल ऑफ द पल्स अँड इट ओपन्स ॲट द एंड ऑफ द पल्स. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, हा जेव्हा ऑन पिरियड असणार आहे तेव्हा ते स्विच क्लोज होतं, आणि जेव्हा त्याचा ऑन पिरियड संपतो ॲट दॅट टाइम द स्विच इट इज अगेन ओपनिंग. सो स्विच क्लोजेस आफ्टर अरायवल ऑफ पल्स अँड ओपन्स ॲट द एंड ऑफ द पल्स. म्हणजे प्रत्येक पल्सला हेच होणार आहे. इथं हे ऑन पिरियड आला की स्विच क्लोज होईल, ऑन पिरियड संपला की स्विच ओपन होतं. इथं सुद्धा ऑन पिरियड आला की ते स्विच ऑन होतं, ऑन पिरियड संपला आणि ऑफ पिरियड चालू झाला की दॅट स्विच विल बिकम ओपन. दिस इज द बेसिक वर्किंग प्रिन्सिपल. आता ही जी काही मधली फेज आहे, इथं ऑन आहे इथं ऑफ आहे, पण जेव्हा हे स्विच ऑन होईल तेव्हा हा कॅपॅसिटर काय होतो, त्या पिरियड मध्ये चार्ज होतो. नाउ ऑल ऑफ यू नो द कॅपॅसिटर इज हॅव्हिंग द main property to store the charge in itself. कॅपॅसिटरचं सगळ्यांना बेसिक वर्किंग प्रिन्सिपल माहिती आहे. कॅपॅसिटर मध्ये चार्ज जो आहे तो स्टोअर केला जातो. मग ह्या पल्सच्या ऑन पिरियडला हे स्विच क्लोज झालेलं आहे आणि दिस विल ऍक्ट ॲज अवर रेग्युलर सर्किट. मग त्या पिरियड मध्ये ह्या कॅपॅसिटर मध्ये जो काही चार्ज स्टोअर होतो, that charge it is shown by this green line in this diagram. स्विच हा फक्त ऑन पिरियड पुरताच क्लोज राहणार आहे, ऑफ पिरियडला तो ओपन होतोय.
इथं सुद्धा ऑन पिरियडलाच क्लोज होतो, ऑफ पिरियडला ओपन होत होतो परत. दॅट इज डिफरंट थिंग. बट बिकॉज ऑफ दिस स्विच इज ऑन, दिस कॅपॅसिटर गेट्स चार्ज. आणि ह्या कॅपॅसिटर मधला चार्ज जो आहे तो चार्ज इथं ह्या ग्रीन लाईनने इंडिकेट केलेला आहे. ओके, सो कुठं दाखवायचा तो चार्ज पिरियड ऑफ कॅपॅसिटर? ह्या पहिल्या पल्सच्या ऑफ टाइम पासून दुसऱ्या पल्सच्या ऑन टाइम पर्यंत हा जो मधला पिरियड आहे, हा मधला पिरियड दॅट इज नथिंग बट दॅट इज द चार्जिंग पिरियड ऑफ द कॅपॅसिटर. लक्षात ठेवा, हा पल्स ऑन पिरियड आहे. पहिल्यांदा जेव्हा पल्स येते तेव्हा त्याचा ऑन पिरियड आहे. पल्सच्या ऑन पिरियडला हा स्विच क्लोज होतो, म्हणजे हा करंट इथून इथं फ्लो होतो आणि त्याच्यामुळं हा कॅपॅसिटर चार्ज होतो. दॅट पिरियड इज इम्पॉर्टंट इन दिस होल्डिंग सर्किट. आणि जोपर्यंत पुढची त्याची स्टेज येत नाही तोपर्यंत तो चार्ज काय केला जातो, त्या कॅपॅसिटर मध्ये स्टोर करून ठेवला जातो. सो दिस इंटरमिडिएट स्टेज दॅट इज कॉल्ड ॲज द होल्डिंग ऑफ द चार्ज अक्रॉस द कॅपॅसिटर. म्हणजे ह्या पल्सच्या अँप्लिट्यूडची ही जी काही व्हॅल्यू आहे, दॅट व्हॅल्यू इट इज होल्ड अक्रॉस द कॅपॅसिटर. That is the basic concept in this sample and hold circuit. Okay, so here I will read. Switch closes after arrival of pulse and opens at the end of the pulse. The capacitor gets charged to the value of pulse amplitude and it holds that value during that interval. Hence we get range of voltages which are equivalent to PAM signal. As a resultant, these voltages are in proportionate with modulating signals voltage value. The range of the voltages is passed through low pass filter to get the modulating signal at the output. Okay, so I will repeat it once again. PAM signal कुठं दिलेलं आहे आपण? पहिल्यांदा होल्डिंग सर्किटला दिलेलं आहे. होल्डिंग सर्किट मध्ये हे स्विच आहे. मग जेव्हा पॅमचं पॉझिटिव्ह हाफ सायकल किंवा काय म्हणू शकतो आपण, जेव्हा पॅम मधल्या पल्सचा ऑन पिरियड आहे तेव्हा हे स्विच काय होईल, क्लोज होईल आणि हे सायकल इथं कंप्लीट होऊन हा कॅपॅसिटर चार्ज होतो. पण हा कुठल्या व्हॅल्यूला चार्ज होतो कॅपॅसिटर? हे जे काही इथला अँप्लिट्यूड आहे त्याच व्हॅल्यूला तो कॅपॅसिटर चार्ज होतो आणि ती अँप्लिट्यूडची व्हॅल्यू त्या कॅपॅसिटर मध्ये होल्ड करून ठेवली जाते. आता ह्या पल्सला कॅपॅसिटर मध्ये सपोज इथं 10 व्होल्ट आहे, तर ह्या फेज मध्ये किती व्होल्ट स्टोर होतं त्या कॅपॅसिटर मध्ये? 10 व्होल्ट. म्हणजे इनपुट पल्स जेवढं व्होल्टेज आहे तेवढा अँप्लिट्यूड त्या कॅपॅसिटर मध्ये स्टोर होणार. सेकंड ह्याला हे जर 9 व्होल्ट असेल तर किती चार्ज स्टोर होतं कॅपॅसिटर मध्ये? 9 व्होल्ट. नेक्स्ट पल्स जर 8 व्होल्ट असेल तर 8 व्होल्टचा कॅपॅसिटर मध्ये चार्ज स्टोर होतो. कुठल्या पिरियड मध्ये? हे जे काही मधलं इंटरवल आहे, 2 पल्स मधलं इंटरवल, 2 पल्सच्या ऑन पिरियड मधलं जे इंटरवल आहे त्याच्यामध्ये पहिल्या पल्सच्या व्होल्टेज एवढा चार्ज त्या कॅपॅसिटर मध्ये स्टोर होतो. आणि हे जो काही हा जो ग्रीन पोर्शन दाखवलेला आहे त्याला आपण म्हणतो दीज आर नथिंग बट सॅम्पल्स विच आर हेल्ड अक्रॉस दिस कॅपॅसिटर. किती व्होल्टेज? आता हा जर 10 व्होल्ट असेल आणि हा 9 व्होल्ट असेल तर मला सांगा हा चार्ज किती स्टोर होणार आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉस पहिल्या ह्याच्यामध्ये? ही पहिली पल्स आहे, ह्याचं व्होल्टेज 10 व्होल्ट असेल तर ह्या पहिल्या हेल्ड सॅम्पल मध्ये किती व्होल्ट चार्ज स्टोर असणार आहे कॅपॅसिटर मध्ये? व्हॉट विल बी द 10. अगेन आता पुढची पल्स आली, ह्याचं जर 9 व्होल्ट असेल तर ह्या फेज साठी पूर्ण ह्या टोटल पिरियड मध्ये कॅपॅसिटरच्या अक्रॉस 9 व्होल्ट चार्ज स्टोर राहतो. परत ही जर दुसरी पल्स घेतली तर ह्या पल्स किती अँप्लिट्यूड आहे? सपोज हे 8 व्होल्ट असेल किंवा 7 व्होल्ट असेल तर 7 व्होल्ट इथं ह्या नेक्स्ट पल्सचा ऑन पिरियड आणि ह्या पल्सचा ऑन पिरियड ह्याच्यामध्ये तेवढं व्होल्टेज कॅपॅसिटरच्या अक्रॉस स्टोर राहतं. म्हणजे थोडक्यात काय, पल्सच्या अँप्लिट्यूड एवढं व्होल्टेज
कॅपॅसिटरच्या अक्रॉस सॅम्पल थ्रू तिथं धरून ठेवलं जातं, और दॅट इज कॉल्ड एज द हेल्ड सॅम्पल्स अक्रॉस दिस कॅपॅसिटर. बट वॉट एव्हर इज दिस व्होल्टेज ऑफ दिस पॅम्प सिग्नल, ते कशाच्या अकॉर्डिंगली चेंज झालेलं आहे? पॅम्प सिग्नलचं व्होल्टेज म्हणजे आपण जसं AM किंवा FM मध्ये बघितलं होतं तसं इथं जे आपल्याला सॅम्पलचं आउटपुट, सॅम्पलचं व्होल्टेज मिळते किंवा सॅम्पलचा चार्ज मिळतोय, that charge is in proportionate with voltage of this pulses or amplitude of this pulses. पण amplitude, पल्सचा amplitude हे कुठल्या सिग्नलच्या अकॉर्डिंगली चेंज होतंय पॅम मध्ये? इनपुटला ह्या पल्सचा amplitude कशाच्या अकॉर्डिंगली चेंज झाले? सपोज मॉड्युलेटिंग ह्याचं 10 सिग्नल. आहे, ह्याचं 9 आहे, ह्याचं 7 आहे, ह्याचं 5 आहे. ओरिजिनली हे कशाच्या अकॉर्डिंगली चेंज झालेलं आहे? मॉड्युलेटिंग सिग्नलच्या अकॉर्डिंगली. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण इन शॉर्ट, ह्या सॅम्पल्सचं जे काही व्होल्टेज आहे ते कशाच्या प्रपोर्शनेट मध्ये चेंज होतंय? ॲज अ फायनल रिझल्ट दिस व्होल्टेज और दिस सॅम्पल व्होल्टेज व्हॅल्यूज वी आर गेटिंग इन प्रपोर्शनेट विथ मॉड्युलेटिंग सिग्नल्स व्होल्टेज. मग हे सॅम्पल जे आहेत हे जेव्हा आपण लो पास फिल्टर थ्रू पास करतो तेव्हा हे बाकीचा सगळा पोर्शन त्यातनं रिमूव्ह केला जातो आणि त्याचं फक्त व्होल्टेज कन्सिडर करून आपल्याला आउटपुटला काय मिळतं? आपला ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल दॅट वी आर गेटिंग ॲट द आउटपुट. हे जे काही ग्रीन वेव्ह फॉर्म्स आहेत, सॅम्पल दाखवले तिथं ग्रीन कलरने, these samples are nothing but these are the charge across the capacitor. हा कुठं मिळतो आपल्याला? कुठल्या सर्किटच्या आउटपुटला मिळतात सॅम्पल? होल्डिंग सर्किटच्या का लो पास फिल्टरच्या आउटपुटला? Where we are getting this samples? At the output of holding circuit. होल्डिंग सर्किट मध्ये कॅपॅसिटर काय करतो? त्या पल्सचं जेवढा अँप्लिट्यूड आहे तेवढा चार्ज त्याच्या अक्रॉस होल्ड करतो. मग हे सॅम्पल्स हेल्ड हे जे दिलेलं आहे हे कुठं मिळतं आपल्याला? ह्याच्यामध्ये ह्या होल्डिंग सर्किटच्या आउटपुटला. आणि हे सॅम्पल जेव्हा आपण लो पास फिल्टर मधून पास करतो डायरेक्ट, इथं होल्डिंग सर्किटच्या आउटपुटला मॉड्युलेटिंग सिग्नल मिळत नाहीये. इथं काय मिळते आपल्याला? सॅम्पलचं व्होल्टेज रेंज मिळते. ती व्होल्टेज रेंज आपण लो पास फिल्टर मधून पास केल्यानंतर आपल्याला इथं demodulated output or we get the modulating signal at the output of this low pass filter. कारण काय होणार आहे? हे जे आहे सॅम्पल्स त्याचे व्होल्टेजेस पल्सच्या अँप्लिट्यूड नुसार डिसाइड झालेले आहेत. पण ह्या पल्सचा अँप्लिट्यूड इनपुटला कशाच्या अकॉर्डिंगली चेंज झालेलं आहे? बाय डिफॉल्ट इट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू मॉड्युलेटिंग सिग्नल. सो what statement we can make? So whatever is this amplitude of these samples, that is directly proportionate with voltage of modulating signal at the input. आणि ह्या सॅम्पलला म्हणून आपण जेव्हा लो पास फिल्टर थ्रू पास करतो तेव्हा आपल्याला आउटपुटला कुठला सिग्नल मिळतो? बाय डिफॉल्ट वी आर गेटिंग द मॉड्युलेटिंग सिग्नल ॲट द आउटपुट. Okay, so this is the demodulation process of pulse amplitude modulation signal. Okay, ह्याच्यामध्ये होल्डिंग सर्किट फक्त पॉइंट नवीन आहे. बाकी तर you know that when signals having multiple frequency ranges are passed through this low pass filter, इथं जर हायर फ्रिक्वेन्सी कंपोनंट असतील तर इलिमिनेट होऊन आपल्याला बाय डिफॉल्ट काय मिळतं आउटपुटला? वी गेट द मॉड्युलेटिंग सिग्नल. इथं फक्त हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये परत एकदा मी सांगते, जस्ट क्विकली आय विल रिवाइज इन 1 मिनिट. पॅम सिग्नल होल्डिंग सर्किट मधून आपण पास करतो. होल्डिंग सर्किट म्हणजे काय? दॅट कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ स्विच अँड कॅपॅसिटर. मग जेव्हा ह्या पल्सचा पिरियड ऑन आहे तेव्हा हे स्विच क्लोज होतं आणि इथं जेव्हा ह्याचा ऑफ पिरियड असतो तेव्हा ते स्विच ओपन होतं. पण इथं हे स्विच क्लोज झाल्यामुळं ह्या पल्सचं जे काही अँप्लिट्यूड आहे त्या व्होल्टेज एवढा चार्ज ह्या कॅपॅसिटर मध्ये स्टोअर राहतो. कुठपर्यंत स्टोअर राहतो? टिल द स्टार्ट ऑफ द नेक्स्ट पल्स.
इथं हे अँप्लिट्यूड इथपर्यंत कॉन्स्टंट राहणार. नेक्स्ट ह्याला चेंज झालं पल्स की काय होणार, इथून हे खाली येईल. ह्या पल्स जेवढा अँप्लिट्यूड असेल तेवढ्या व्हॅल्यूला परत कॅपॅसिटर चार्ज होणार, इथं डिस्चार्ज होणार. अगेन ऍट द अरायवल ऑफ थर्ड पल्स त्याचं व्होल्टेज जेवढा आहे त्या व्होल्टेजला तो चार्ज होतो, इथं डिस्चार्ज होतो. चार्जिंग होतं, डिस्चार्जिंग होतं. म्हणजेच दोन पल्सच्या मध्ये कॅपॅसिटर मधला चार्ज होल्ड करून ठेवला जातो आणि त्या होल्ड केलेल्या चार्जची व्हॅल्यू किती असते, दॅट व्हॅल्यू इज सेम ॲज अँप्लिट्यूड ऑफ द फर्स्ट पल्स. म्हणजेच ह्या पॅमच्या पल्सेसचं जे काय अँप्लिट्यूड आहे त्या अँप्लिट्यूडचे इक्विव्हॅलंट आपल्याला इथं सॅम्पल्स मिळतात. हे जे ग्रीन कलरने दाखवलेले आहेत ते सॅम्पल आहेत, ब्ल्यू कलरने दाखवले ते पॅमची वेवफॉर्म आहे. मग हे सॅम्पल्स म्हणजे these are the values of voltages which are in proportionate with voltage of this pulses or amplitude of this pulses. पण हे pulses amplitude होताना कशाच्या अकॉर्डिंगली चेंज झालेलं इनपुटला, that is changed in proportionate with modulating signal. That's why whatever is the value of this samples voltage, that is in proportionate with modulating सिग्नल. आणि हे सॅम्पल आपण लो पास फिल्टर थ्रू पास केल्यानंतर काय मिळेल आपल्याला आउटपुटला, when we will transmit this samples through low pass filter, what we are getting at the output? Yes, what we will get at the output? Modulating signal. Okay, so that is the working principle of PAM demodulation by using the holding circuit. Okay, so this diagram you have to understand how this switch it is working after arrival of the pulse and at the end of the pulse. Okay, so is it clear? Okay, which is next lecture? Just focus here for 2 minutes. I will inform to the respective teacher. Focus in this lecture. Is it clear? Yes, Sagar? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. मग पॅम डिमॉड्युलेशन मध्ये आपण हे एकच सर्किट बघणार आहे बाय युजिंग द होल्डिंग सर्किट. द सेकंड वन दॅट इज इक्विलायझर. सो वी आर गोइंग टू स्टडी ओनली द वन सर्किट. मग एक्झाम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन द मेथड फॉर पॅम डिमॉड्युलेशन असं जर विचारला क्वेश्चन, किंवा इफ द क्वेश्चन इज आस्क्ड एक्सप्लेन पॅम डिमॉड्युलेटर सर्किट, हे दोन्ही टाईप लिहायचे आणि ह्याच्यातला हा एक एक्सप्लेन करायचा. ह्याचे ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन करा. Draw this circuit diagram for this zero order holding circuit. Holding circuit मध्ये zero order, first order, second order. मग zero order का म्हणलेलं ह्याला? Because it consists of only one switch and one capacitor. So this is zero order holding circuit and its output we are getting samples held, and then when that samples are passed through low pass filter we are getting the modulating signal at the output. All this explanation you have to write. Now the only one point it is remaining, sorry, 2 points are remaining from this chapter. Pulse time, PTM signal generation. आता जसं आपण PAM चं बघितलं, similarly we have to see the generation process for PAM and PPM and PWM. So for this diagram it is given. आता याच्यामध्ये actually परत PWM आणि PPM रिपीट झालेला आहे. But already we have covered this point, PPM and PWM. Now directly in the next lecture we will see methods for generation of PTM signal. ह्याच्याशी रिलेटेड हा पॉइंट्स थोडासा बघून घ्या. Methods for generation of PTM signal, so that it will be easy for you to understand. This material I will share in your study material. या नोट्स मी तुमच्या आधीच्या रिप्लेस करून ह्या त्याच्यामध्ये शेअर करते. याच्यामध्ये पण थोड्याशा वेवफॉर्म्स कॉम्प्लिकेटेड आहेत. यू जस्ट गो थ्रू दॅट सो दॅट यू विल अंडरस्टँड इट प्रॉपरली इन द नेक्स्ट लेक्चर. Okay, so we will stop here. You just type your number in the chat box and you can leave the meeting.